तर जागे वाटपासंदर्भात काल अमित शहाकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले होते. काल उशीर झाला होता. आश्चर्य आहे. ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत, हा हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत व्यापाऱ्यांची. 2-4 लोकसभेच्या जागांसाठी डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे. शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू. पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला 5 जागा येत नाहीत. 5 जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडूक फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे. अजित पवारांना काय 2-4 जागांवरच बोळवण करतायत बरं का. डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये. त्यांचा अस्त जवळ आला आहे. एवढा जोर लावून ते तिकडे गेले होते, भाजप या सत्तेमध्ये गेले होते. ते काय जोर लावणार व्यापाऱ्यांपुढे? ते हिंमत आहे जोर लावायची? जोर लावून दाखवावा, जोर लावून दाखवावा. आम्ही स्वाभिमानी होतो, आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी. तुम्ही भांडी घासत बसा त्यांची. तर त्यातच आज मंगळप्रभात लोढाणी शिवसेना शाखेचं शिवसेना नाही, शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वाईट वेळ लोढाणी करावी इतकी आमच्यावर आलेली नाही. शिंदे गटाची बोला, बरोबर ना. मुख्यमंत्री तिथे उपस्थित होणार, तर रात्री उशीर झाल्यामुळे आणि काय वेळ आलेली आहे की शिवसेना डुप्लिकेट शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वेळ, त्यांच्यावर करून घेण्याची वेळ मंगलप्रभात लोढावर करून घेत आहेत. यातच सगळं आलं. मुंबई कोणाला विकतायत, मुंबई कशी विकतायत, शाखा कशा विकल्या जात आहेत उद्योगपतींना, व्यापाऱ्यांना, बिल्डरांना. जे बिल्डर त्यांच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये मराठी माणसाला जागा द्यायला तयार नाहीत, त्यांच्याकडून हा शिंदे मिंदे गट त्यांच्या शाखेचं उद्घाटन करून घेतो. यापेक्षा मराठी माणसाचा अपमान तो कोणता? चला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.